बॅटरी लोखंडी कॉट चोरी करणारे चोरटे आडगाव पोलिसांच्या ताब्यात. आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी. आडगाव पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे भास्कर शिवाजी वारुंगसे वय 35 वर्ष यांनी फिर्यादीनुसार सरस्वती नगर बडी मंदिर आडगाव शिवार नाशिक येथील असलेल्या गोडाऊनमधून एकूण 43,000 रुपये किमतीचे व वर्णनाचा मुद्देमाल चोरी केल्याबाबत आडगाव पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हा संशयित इसम नामे प्रदीप नेहरे, मोहन साठे, आकाश खंडारे हे विक्री करण्याकरिता बडी मंदिर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सदर भागात जाऊन सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रदीप खंडू नेहरे वय 22 वर्ष, मोहन शांताराम साठे वय 34 वर्ष, आकाश दिगंबर खंडारे वय 29 वर्ष असे असल्याचे सांगितल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरीसवरील वर्णनाचा व किमतीचा खालीलप्रमाणे मुद्देमाल 60,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा गाडी, 30,000 रुपये किमतीच्या RMC फ्लॅटच्या 6 बॅटऱ्या, 5,000 रुपये किमतीचे लोखंडी 4 कॉट, 3,000 रुपये किमतीच्या स्वयंपाक करण्याच्या शेगड्या, 5,000 रुपये लोखंडी भंगार असे एकूण 1,03,000 रुपयांचा 1,03,000 रुपये वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ अशांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. पोलीस स्टेशन आडगावला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/2026 दाखल झालेला होता. यामध्ये फिर्यादी भास्कर वारुंगसे म्हणून होते. त्यांच्या गोडाऊनमधून काही 6 बॅटऱ्या, 4 कॉट, काही स्वयंपाकाच्या शेगड्या आणि इतर लोखंडी वस्तू चोरीला गेल्या होत्या. तसेच एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची या वस्तू चोरीला गेल्या होत्या. या अनुषंगाने आपल्याकडे 8 जानेवारीला गुन्हा दाखल होता. आपल्या DB पथकाने API जगदाळे तसेच हवालदार वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला हा सगळा मुद्देमाल वाहनासह मोटरसायकलसह एकूण 1,03,000 रुपयांचा हस्तगत केलेला आहे आणि आम्ही आज त्या आरोपींना माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत. पुढील इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.